विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय वाटचालीत मोठा बदल झाल्याचं स्पष्ट होत आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची चर्चा होती। मात्र उलट त्यांचे भाजपमधील स्थान अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून झालेलं कौतुक आणि नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट यावरून रणजितसिंहांचे भाजपशी संबंध आणखी दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना भगवान श्री विष्णूंच्या दशावताराचे प्रतिबिंब असणारी तलवार भेट दिली। या भेटीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताच ती चर्चेचा विषय ठरली। समर्थकांनी या पोस्टला जोरदार प्रतिसाद दिला असून सोशल मीडियावर त्यावर सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे। लोकसभा निवडणुकीत रणजितसिंहांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांकडून निवडणूक लढवून विजय मिळवला। त्यामुळे रणजितसिंह काही काळ भाजपच्या व्यासपीठापासून दूर राहिले होते। मात्र आता निवडणूक वादळ शांत झाल्यानंतर ते पुन्हा भाजपसाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे। रणजितसिंह यांची भाजप श्रेष्ठींशी वाढती जवळीक केवळ राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे की त्यांना पक्षात महत्त्वाची भूमिका मिळणार आहे, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते रणजितसिंह भाजपमध्ये केवळ आपले स्थान मजबूत करत नाहीत तर विरोधकांना धक्का देण्याचीही ही रणनीती असू शकते। भाजपमध्ये त्यांचे बस्तान अधिक मजबूत होत असून विरोधकांसाठी हे मोठे आव्हान ठरू शकते।